तर मित्रांनो, तुम्ही फेरॉन ॲप इन्स्टॉल केलं असेल, तर तुम्हाला मेजॉरिटी प्रॉब्लेम येत असेल, की तुम्ही ॲप यूज नाही करू शकत आहे. तुम्हाला माहीत नाहीये, की ॲप यूज कसं केलं जाईल. मी तुम्हाला हेल्प करणार आहे. हा एक पूर्ण डेमो व्हिडिओ असेल. याच्यात मी तुम्हाला पूर्णपणे ॲप स्टार्टपासून कसं इन्स्टॉल करायचं सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्ही लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल. ते तुम्हाला फक्त ओपन ॲप दाबायचं. जर असा इंटरफेस नाही दिसला, तर तुम्हाला इथे गेट इट ऑन Google Play याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या पेजवरती याल. जिथे तुम्हाला ॲप दिसेल, तिथे तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे. हां, आणि ॲप फक्त Android फोनसाठी आत्ता अवेलेबल आहे. iPhoneसाठी आता ॲप अवेलेबल नाहीये. तर जे पण Android युजर आहेत त्यांनी ॲप इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल व्हायला थोडा टाईम लागेल. 11 एमबीचं ॲप आहे आपलं आणि ते इन्स्टॉल झालं की तुम्हाला ॲप ओपन करायचं. तुम्ही ॲपमध्ये आला की तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. ज्याच्यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील जेव्हा तुम्ही नवीन युजर असाल. पहिल्यांदा मी क्रिएट अकाउंटवरती जाईल. मी माझा ईमेल टाकेल. इथे कंटिन्यू विथ Googleचा पण ऑप्शन आहे. तो पण दाबून डायरेक्ट तुम्ही ईमेल सिलेक्ट करू शकता. मी आता तुम्हाला डेमोसाठी एक ईमेल टाकून दाखवतो. डेमो टाकतो 123@gmail.com आणि पासवर्ड तुमच्या आवडीचा जो पण पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे, तुम्ही ठेवू शकता. माझा पासवर्ड एंटर करून झालाय. मी क्रिएट अकाउंटवरती क्लिक केलं. इथे तुम्हाला काही डिटेल्स विचारेल. याच्यातले तुम्हाला सगळे डिटेल्स नाहीत भरायचे. तर तुम्ही आत्ता फक्त भरू शकता. जर तुम्ही सगळे डिटेल्स भरू शकता तर बेटरच आहे आणि नाही भरू शकत तर तुम्ही या डिटेल्स भरा. तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर. त्यानंतर तुमच्या लॉन्ड्रीचं नाव काय आहे? जसं माझ्या लॉन्ड्रीचं नाव आहे कार्तिक लॉन्ड्री. माझ्या शॉपचा लोकेशन कुठं आहे? तर मी इथे डायरेक्टली पुणे टाकतो. तुम्ही डिटेलमध्ये पण टाकू शकता तुमचा ॲड्रेस. बाकीचे डिटेल्स भरायची गरज नाहीये. जर तुमच्याकडे तुमच्या लॉन्ड्रीचा लोगो असेल, तर तुम्ही तो इथे ॲड करू शकता अपलोड युअर लोगोमध्ये. तो तुमच्या बिलवरती प्रिंट होऊन येईल आणि इथे प्लॅन सिलेक्ट करायची आत्ता काहीच गरज नाहीये. नंतर आपण पुढे गेल्यानंतर प्लॅन अपग्रेड करू शकतो. पहिल्यांदा आता मी सेव्ह आणि कंटिन्यूवर क्लिक करेन. हा पॉपअप येईल अपग्रेड टू प्रीमियम. आता तुम्ही याला कॅन्सल करू शकता, नॉट नाऊ करून. तुमच्याकडे हा पूर्णपणे इंटरफेस असेल. काही लोकांना सगळ्यात जास्त कन्फ्युजन झालं आहे, की न्यू बिलमध्ये गेल्यानंतर इथेच कोणताच ऑप्शन शो करत नाही. याचं कारण आहे, कारण की इन्व्हेंटरीमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट ॲड केलेली नाहीये. जसं मी शर्ट ॲड करतोय. मी वॉशला, शर्टला फक्त ₹50 घेतो. स्टार्सला ₹90 घेतो. हे मी माझ्या हिशोबाने प्राईस टाकतो. तुम्ही तुमच्या प्राईस टाकू शकता. मी ड्राय क्लिनिंगला पण ₹90 घेतो आणि प्रेसिंगला मी ₹15 घेतो. अशा प्रकारे मी माझ्या सगळ्या प्राईस टाकलेल्या आहेत आणि मी सेव्ह रेट करेन. तर इथे हे टिक झालेलं आहे बरोबर असं. मग मी टी-शर्टसाठी पण टाकेल. टी-शर्टला मी ₹20 घेतो. ह्याला पण मी ₹50 घेतो. ह्याला मी ₹50 घेतो. ह्याला प्रेसिंगला मी ₹10 घेतो. असं मी सगळ्या याच्या प्राईस ॲड करत जाईल. मी आता हे फास्ट करतो. तुम्ही अ, या गोष्टी तुमच्या हिशोबाने ॲड करा. जर याच्यात तुमचा गोष्ट नसेल, जसं की याच्यात बनियान नाहीये, तर तुम्ही इथे प्लस आयकॉनला टॅप करून इथे बनियान पण ॲड करू शकता. बनियान आणि बनियान तुम्ही कितीला घेता. तर हे एक ॲड होईल आणि जर तुम्ही पर किलो कपडे घेता, मीन्स इथे पर किलो आणि पर पीसचा ऑप्शन आहे. तुम्ही पर पीसच ओन्ली घेता, तर तुम्ही पर पीसवर स्टिक राहू शकता. नाहीतर तुम्हाला जर पर किलो घ्यायचं असेल, तर तुम्ही पर किलोवरती या आणि तुमचा रेट इथे पण अपडेट करा. जसं की मी ओन्ली वॉशला घेतो ₹65 आणि मी वॉश प्लस प्रेसला घेतो ₹75 आणि मी ब्लँकेटला घेतो ₹120. हे मी असेच रँडॉम रेट टाकले आहेत. तुम्ही तुमचे ॲक्चुअल रेट टाका, जे तुम्ही घेता. त्यानंतर आता मी जेव्हा बिलच्या ऑप्शनकडे जाईल, न्यू बिल, तेव्हा मला इथे मी ॲड केलेले सगळे रेट दिसतील. जसं की मी शर्टला क्लिक केलं, तर मला दिसेल वॉश, ड्राय क्लीन, स्टार्च, प्रेस. इथे मला काय करायचंय, पहिलं मी कस्टमरचं नाव ॲड करेन, की कस्टमरचं नाव आहे कार्तिक. मी कस्टमरचा मोबाईल नंबर ॲड करेन आणि मी इथे काय करेल, याचा शर्ट मी ड्राय क्लिनिंगला किती टाकलेत? समजा मी 2 टाकलेत, मी स्टार्चसाठी 2 टाकलेत, मी प्रेससाठी 1 टाकलाय. तर मी डन करेन. मी टी-शर्ट पण टाकलेत काय, टी-शर्ट टाकले ड्राय क्लिनिंगसाठी 5, 4 टाकलेत असं समजा आणि बनियान प्रेस वॉशसाठी 1 टाकलंय. ओके. तर मी अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत, ज्या इथे बिलमध्ये ॲड झालेल्या आहेत आणि तुम्हाला ते बिल दिसेल. ₹585 बिल झालेलं आहे. या बिलाला तुम्हाला सेव्ह बिल दाबायचं आहे आणि तुमचं बिल ते सेव्ह होईल. आता पहिल्यांदा तुम्हाला मी पर किलोचं सांगतो. पर किलोमध्ये कसे क्वांटिटी ॲड करायची आहे. पर किलोमध्ये तुम्ही पर पीसच्या शेजारी पर किलोचं ऑप्शन आहे. तिथं क्लिक करायचं तुम्हाला. ओन्ली वॉशवर जायचंय. तुम्हाला
कोणते कपडे आहेत, म्हणजे तुमच्या कपड्यांचं वेट किती झालं. जसं 5.5 केजी झालं आणि त्यात शर्ट किती आले होते. मला 5 शर्ट आले होते, 1 टी-शर्ट आला होता, 2 पॅन्ट आल्या होत्या आणि जीन्स 1 आली होती. असे भरपूर काही गोष्टी इथं आहेत, त्या तुम्ही ॲड करू शकता आणि वेट ॲड केल्यानंतर तुमचा याचा पण रेट इथे कॅल्क्युलेट होईल आणि तुमची याची टोटल प्राईस इथे ₹943 याचं बिल झालेलं आहे. तर मी हे बिल सेव्ह करेन आणि मी पुढच्या कस्टमरला कधी ऑर्डर डिलिव्हर करणार आहे ती इथे मी डेट टाकू शकतो. म्हणजे कस्टमरला भविष्यामध्ये मेसेज जाईल की तुमची ऑर्डर आज डिलिव्हरीची आहे. तर मी 2 दिवसात कपडे देणार आहे, म्हणजे 14 ऑगस्ट 2026 ला मी कपडे देणार आहे. आज डेट आहे 12 ऑगस्ट. 2 दिवसाचं मी टाकलेलं आहे. खालचे ऑप्शन आहेत, जर आधीच कोणी पे केलं असेल तर खालचे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज अनपेड राहू देत आणि कन्फर्म अँड सेव्ह करा. थोडासा 1 सेकंद लागेल. वेट करा, तुमचं बिल जनरेट झालेलं असेल. इथे जर तुम्ही लोगो ऍड केला असेल तर तुमचा लोगो इथे येईल. आता याच्यामध्ये तुम्ही 3 प्रिंटचे ऑप्शन आहेत. पहिले प्रिंटचे ऑप्शन आहे 58 जर तुमचा प्रिंटर 58 सपोर्ट करतो तर तुम्हाला 58 ची प्रिंट सोडावी लागेल. जसं की मी बोललो होतो, आपल्या ह्यात WhatsAppचा सपोर्ट आहे. तुम्हाला इथं WhatsAppचं पण बटन देईल. जर तुम्हाला ऑटोमॅटिक WhatsAppचे मेसेज करायचे असतील तर त्यासाठी वेगळे चार्जेस लागतात थोडे एक्स्ट्रा पर मेसेज, ते तुम्हाला पे करावे लागतील. नाहीतर तुम्ही डायरेक्ट इथे WhatsAppवर क्लिक करून WhatsApp दाबून डायरेक्टली कस्टमरला बिल पाठवू. जसं की मी WhatsAppला डायरेक्ट पाठवलं आहे. इथे A4 पण आहे, जिथे A4 बिल पण पाठवू शकतो मी. आता मी तिकीट साईडचं बिल पाठवलेलं आहे. अदरवाईज मी प्रिंट A4 करू शकतो आणि इथं प्रिंटचं बटन आहे. प्रत्येक बिलवरती आपल्याकडे एक QR कोड आहे. तुम्हाला मी दाखवतो. जसं आत्ताचं एक बिल होतं आपलं, त्याच्यावरती एक QR कोड आहे. तो QR कोड स्कॅन करून आपण परत बिलची सगळी हिस्ट्री पाहू शकतो. जेव्हा कस्टमर तुमच्याकडून ते बिल घेऊन येईल तेव्हा तुम्ही त्या कस्टमरची सगळी हिस्ट्री पाहू शकता. या बिलवरचा QR कोड कुठे स्कॅन केला जातो हे पण मी तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा तुम्हाला इथे कॉर्नरमध्ये QR कोड स्कॅनचं ऑप्शन दिसतं, म्हणजे वरच्या कॉर्नरला उजव्या साईडला तुम्हाला एक QR कोड स्कॅनचं ऑप्शन दिसते. ते तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही, जसं की मी तुम्हाला एक QR कोड स्कॅन करून दाखवतो. तर हा एक QR कोड आहे बिल, त्याचा मी QR कोड स्कॅन करतो आणि माझ्या समोर डायरेक्टली बिल येऊन जाईल. तर हा एक सिंपल फ्लो आहे, जिथे तुम्ही तुमचं बिल चेक करू शकता. याच्यातच दुसरा बेस्ट ऑप्शन आहे, तुम्हाला जेव्हा बिल मिळेल तेव्हाच तुम्ही त्याला मार्क ॲज पेड करू शकता आणि तुम्ही ऑर्डर दिलेली आहे असं इथे पकडलं जाईल. आता तुम्ही तुमचे झालेले परत बिल कुठं पाहू शकता, तर तुमचे इथे झालेले रिसेंट बिल दिसतील. ते 4, 5 ते 10 बिल तुमचे इथे दिसतील. प्लस तुमचे ऑर्डर्समध्ये सगळे बिल दिसतील, जिथे तुम्ही कस्टमरला परत सर्च पण करू शकता. इथे पेंडिंग दिसतील, जे कंप्लीट झालेले दिसतील आणि अनपेड बिल पण दिसतील. जसं की हे बिल आहे. समजा आजच्या ऑर्डर्स मला कोणत्या डिलिव्हर करायचे हे मला बघायचं, तर मी काय करू शकतो. समजा ही ऑर्डर माझी आजची, मी एडिट करतो. ही ऑर्डर मला इथे दिसून जाईल, जी मला आज डिलिव्हर करायची. इथे टुडेज डिलिव्हरीज मध्ये मला सगळ्या आजच्या ऑर्डर दिसून जातील. जर मला पूर्ण महिन्याचा सगळा सारांश बघायचा आहे की या महिन्यात किती सेल झालं, किती प्रॉफिट झालं, तर मी टुडेज कलेक्शन वरती जिथे 943 लिहिलंय तिथे क्लिक करून मी आज जाऊ शकतो. ते मी आठवड्याचं बघू शकतो, मंथचं बघू शकतो, इयरचं बघू शकतो आणि ओव्हरऑल सगळं पण बघू शकतं. म्हणजे अनपेड बिल किती आहेत माझ्याकडं, म्हणजे उधारी किती झाली आहे ते पण बघू शकता, पार्शल पण बघू शकता. आपण भविष्यात 2-3 दिवसात याच्यामध्ये मराठीचं अपडेट टाकणार आहे. तर तुम्ही ॲप रेग्युलर अपडेट करत राहावा. म्हणजे दररोज सकाळी जर चेक केलं तर बेटर राहील, की तुमचं ॲप अपडेटेड असेल तर तुम्हाला नवीन फीचर्स बघायला भेटतील. जर तुम्हाला नवीन प्लॅनला सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इथे जाऊन फ्री मेंबरच्या इथे लिहिलेलं आहे, जे जाऊन ₹199 चा प्लॅन सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला इयरली प्लॅन पाहिजे तर तुम्ही इयरली जाऊन ₹2000 इयरली प्लॅन आहे आपला, तो सबस्क्राईब करू शकता. ॲप यूज करणं खूप इझी. आपण तुमच्याकडून गाईडन्स घेऊन आम्ही ॲपमध्ये चेंजेस करू. जर तुम्हाला कोणती अडचण वाटते किंवा ही गोष्ट तुम्हाला सोपी नाही जाते तर ती आपण भविष्यात चेंज करू. त्यासाठी तुम्हाला, म्हणजे मला मेसेज करायचा किंवा डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची अडचण सांगू शकता. माझा नंबर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा. मी तुम्हाला पूर्ण ॲपची सगळी माहिती देतो आणि तुम्हाला ॲप सेटअप पण करून देईल आणि सगळ्या गोष्टी करून देईल. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं असेल तर लिंक मी तुम्हाला ऑलरेडी पाठवली. तुम्ही ट्राय करा. जर जमत नसेल तर मला कॉल करा. थँक यू.